हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. आज निवितला स्कूलला सोडलं, त्यानंतर मॉर्निंगला चहा पीत गॅलरीत उभी होती तर दिसलं हे सुंदर दृश्य. म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. गॅलरीत उभं राहून चहा प्यायला खूपच मजा येते, कारण माझ्या गॅलरीतून खूप सुंदर असं दृश्य दिसत असं. पूर्ण निसर्गरम्य पहाट दिसत होती. सगळीकडे खूप असं धुकं पसरलं होतं. असं वाटत होतं की पूर्ण आकाशच खाली उतरलं आहे. खूप सुंदर असं हे दृश्य दिसत होतं. सगळीकडे धुकं धुकं धुकंच झालं होतं. तर हे दृश्य मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. त्याचबरोबर इथे काही बगळेसुद्धा बसले होते. तुम्हाला दिसत असेल, खूप असे झाडावर शांत असे ते बसले होते, जणू त्यांनाही खूप थंडी लागत होती. आणि वरती आकाशात सुद्धा काही पक्षी उडत होते. अशी होती ही मॉर्निंग सकाळची छान अशी. आज निवितला जॅम आणि चपाती दिली होती. त्याचबरोबर थोडेसे चणे भिजवून ठेवले होते, तेही बॉईल करून दिले. मुलं आजकाल हेल्दी काही खात नाही, त्यामुळे भाजी चपाती दिलं तर तो रिटर्न घेऊन येतो. त्यामुळे जॅम चपाती देते आणि असं काहीतरी बॉईल करून चणे वगैरे किंवा स्प्राऊट देते. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग स्टार्ट करूया. तर आज मला बनवायची होती छान अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी पहिला कोथिंबीर वॉश करून घेतली आणि ती कट करून पाणी तिचं निथळून जाण्यासाठी ठेवले चाळणीमध्ये. थंडी असल्यामुळे हल्ली भाज्या खूप छान फ्रेश आणि स्वस्त मिळतात. त्यामुळे थंडीमध्ये जास्त करून भाज्याच बनवल्या जातात. कोथिंबीर वडी रेडी करून वाफवायला ठेवली आणि त्यानंतर सोयाबीनची भाजी बनवायला घेतली. थोडंसं 2 चमच ऑइल ॲड करून थोडंसं जिरं ॲड केला आणि थोडासा कढीपत्ता ॲड केला आणि कांद्याची फोडणी केली. कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय केला तेलामध्ये. कोथिंबीर जेव्हा वॉश करत होते त्याआधी मी सोयाबीन बॉईल करायला ठेवले होते. ते सुद्धा थंड करत ठेवले आहे. त्याचीच आता भाजी बनवायची आहे. तर याच्यामध्ये मी कांद्यामध्ये टोमॅटो ॲड केला आहे कट करून आणि ते सुद्धा आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक लसूण पेस्ट ॲड करायची आहे आणि मी वाटण करून ठेवलं होतं ते ॲड करणार आहे. छान असं हे फोडणी रेडी झाली की त्यामध्ये थोडंसं वाटण ॲड करणार आहे. ते पण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे त्याला तेल सुटेपर्यंत. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट ॲड केला. थोडासा गरम मसाला पण ॲड करायचा आहे, त्यामुळे थोडं छान अशी टेस्ट येते जेवणाला किंवा भाजीला. वाटण छान फ्राय झालं की त्याच्यामध्ये मी ॲड केलं सोयाबीन. अशी ही भाजी पटकन बनणारी. सोयाबीन मी थोडंसं पाणी स्क्वीज करून घेतलं आहे. त्यातलं पाणी जे बॉईल केलेलं होतं ते काढून टाकलं आहे. त्यानंतर त्या फोडणीमध्ये ॲड केलं. सोयाबीन छान असे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे 1 मिनिट. सोयाबीनची भाजी पटकन बनते, त्यामुळे बनवायलाही टिफिनला इझी पडते. त्यामुळे आज मी पटापट बनवायचं होतं आणि कोथिंबीर वडी वगैरे बनवायची होती, म्हणून आज सोयाबीनची भाजी बनवली. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आणि थोडंसं पाणी टाकून आणि थोडीशी चॉप केलेली कोथिंबीर ॲड करून ते भाजी 2 मिनटं अजून शिजू द्यायची. अशा प्रकारे सोयाबीनची भाजी आज टिफिनसाठी बनवून रेडी झालेली आहे. त्यानंतर लगेचच मी 2 मिनटं शिजेपर्यंत मी इथे चपातीची तयारी करून घेतली. सकाळी पीठ मळून ठेवलंच होतं. निवितसाठी चपाती बनवली तेव्हा त्याचेच पूर्ण आता गोळे करून घेते आणि बाकीच्या चपात्या आज करून घेते. असं मी दोन्ही गॅसवर, एका गॅसवर सोयाबीनची भाजी आणि एका गॅसवर मी कोथिंबीर वडी ठेवली आहे आणि चपातीचे गोळे बनवून घेतले आहेत. तर हे बघा, तोपर्यंत आपली कोथिंबीर वडी छान अशी शिजून रेडी झाली आहे. आता हिला थंड होईपर्यंत मी चपाती बनवून येणार आहे. तोपर्यंत सोयाबीनची भाजीसुद्धा चेक केली तर थोडंसं अजून पाणी आटायला हवं होतं. तर ते थोडं 2 मिनटं अजून शिजून दिली आणि थोड्या वेळाने गॅसची फ्लेम बंद केली. त्यानंतर लगेचच चपाती बनवायला घेतली. घरात चपाती जास्त कोणी खात नाही, त्यामुळे मला एवढ्या जास्त काही चपात्या बनवायला लागत नाही. थोड्याफार टिफिनपुरतंच चपाती बनवावी लागते.
आमच्या घरात पूर्ण अशा फुगलेल्याच चपात्या आवडतात आणि एकदम पातळ अशी चपाती आवडते. तर त्यामुळे मला हळूहळू आणि तशाच चपात्या बनवाव्या लागतात. हल्ली भाज्या खूप स्वस्त झाल्या आहेत. त्याचबरोबर कोथिंबीरसुद्धा खूप स्वस्त झाली आहे. त्यामुळे मी आठवड्यातून 2 वेळा तरी कोथिंबीर वडी बनवतेच. तर या व्हिडिओमध्ये मी जी कोथिंबीर वडी बनवली आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड केली आहे. तर ती तुम्ही नक्की बघा. आणि अजून एक वेगळ्या प्रकारे कोथिंबीर वडी बनवली आहे. तो सुद्धा व्हिडिओ मी याच चॅनलवर अपलोड केला आहे. तोही तुम्ही नक्की बघा. तर हे बघा, अशा प्रकारे ही खरपूस अशी खमंग अशी कोथिंबीर वडी एकदम क्रिस्पी बनवून रेडी झालेली आहे. तर कोथिंबीर वडीचा पूर्ण व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केला आहे. तर तो तुम्ही नक्की बघा. आणि टोमॅटो केचपबरोबर मी ही कोथिंबीर वडी खायला दिली त्यांना. त्यानंतर तेही उठले. त्यांची देवपूजा वगैरे करून झाली. त्यानंतर त्यांना मी नाश्ता दिला. थोडेसे चणे जे बॉईल केले होते ते दिले आणि कोथिंबीर वडी दिलं टोमॅटो केचपबरोबर. त्यानंतर त्यांचा टिफिन वगैरे दिला आणि आम्हीही थोडा चहा घ्यायला बसले, कारण माझेही अजून कामं पेंडिंग होती. तर लादी, भांडी आणि कपडे हे सगळे दोघेही गेली की मी ती कामं करून घेते. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.